नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होती आणि दिवसभर मार्केट खालीच होते। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 1064 पॉईंट घसरून 80,685 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 332 पॉईंट घसरून 24,336 वर बंद झालेला आहे। आज एवढ्या मोठ्या घसरणीची दोन कारणे आहेत। एक म्हणजे ब्लू चिप कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झालेली आहे। दुसरे म्हणजे अमेरिकेत व्याजदराची पॉलिसी आज संध्याकाळी उशिरा येणार आहे, त्यामुळे त्याच्या कॉमेंट्रीकडे मार्केटचं लक्ष आहे। या दोन मुख्य घटनांमुळे आज मार्केटमध्ये घसरण दिसून आलेली आहे। जवळजवळ सर्व इंडेक्समध्ये आज घसरण झालेली आहे। बीएसई टेलिकॉम इंडेक्स 2.18%, बीएसई मेटल इंडेक्स 1.77%, बीएसई ऑटो इंडेक्स 1.70% खाली आहेत। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.65% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.52% खाली आहेत। आज टॉप निफ्टीच्या कंपन्यांमध्ये फक्त सिप्लाचा शेअर 0.17% वर आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। श्रीराम फायनान्स 5.12%, ग्रासिम 3.18%, भारती एअरटेल 2.34%, हिरो मोटोकॉर्प 2.73% अशी घसरण आहे। आज एफआयआयने मोठ्या प्रमाणावर म्हणजे 6,410 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 2,706 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।